जय जगदंब. बालका सदा सुखी राहा. येत्या सोमवारपासून नवरात्र सुरू होत आहे आणि या नवरात्र प्रसंगी जगदंबा परांबा भगवती कैलास पर्वतावरून पहाटे 2 वाजता हत्तीवर बसून धरतीवर येणार आहे. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा जगदंबा हत्तीवर बसून धरतीवर नवरात्रीसाठी येते त्यावेळेस आईसाहेबांच्या कृपेने आपल्या घरात आणि देशात सुख, शांती, समृद्धी, प्रसन्नता नांदते. म्हणून या नवरात्र प्रसंगी आपण सर्व बालकांनी नवरात्राचं व्रत अवश्य करावं. 3 माळींचा जप प्रत्येकी 3-3 माळी दसऱ्यापर्यंत अवश्य करावा. पहिला मंत्र आहे ओम नमः शिवाय. दुसरा मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. आणि तिसरा मंत्र आहे ओम काल भैरवाय नमः. या 3 मंत्रांचा अखंड जप केल्याने, नवरात्राचं विधीपूर्वक व्रत केल्याने आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जगदंबा ज्यावेळेस जाणार आहे दशमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता भोजन प्रसाद घेऊन, त्यावेळेस जगदंबा पालखीत बसून जाणार आहे. आणि ज्यावेळेस जगदंबा मनुष्याच्या खांद्यावर पालखीत बसून जाते त्यावेळेस सुद्धा ती प्रत्येक बालकाला, ज्याने नवरात्र व्रत केलंय त्या बालकाला अखंड लक्ष्मीचं दान देऊन जाते. म्हणून बाळा, हे नवरात्रीचं विधान, ही नवरात्र आनंदात उत्साहात साजरी कर. आणि विशेष दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कोजागिरीची गुप्त सेवा जी आहे ती मी तुला सांगणार आहे. ती तुझ्या परिवाराच्या कल्याणासाठी आहे. म्हणून सर्वप्रथम हाच आदेश आहे जगदंबेकडून की नवरात्रीचं व्रत आणि 3 मंत्रांचा आश्रय हा आपल्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाचा. आपल्या सगळ्यांवर भगवतीची अपार कृपा आहे, म्हणून त्यांनी ही सुविधा केलेली आहे. यास्तव आपण ह्या नवरात्रीचा पूर्णपणे फायदा उचलावा आणि 3 मंत्रांचा अखंड जप करीत हे नवरात्र आनंदात आणि उत्साहात पार पाडावं. भगवतीची विशेष सेवा कोजागिरीची आहे आणि ती काय आहे, कशी आहे, मी ती योग्य वेळ आली का तुला सांगेल. ही भगवतीची सेवा उपासना करायला विसरू नकोस. हे नवरात्र अगदी आनंदात हृदयापासून पार पाड, म्हणजे भगवतीची परिपूर्ण कृपा तुझ्यावर आणि परिवारावर होईल. व्यवसायामध्ये, धंद्यामध्ये बरकत मिळेल, भरभराट होईल, अडलेली सगळी कामे पूर्ण होतील. हा भगवतीचा आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद आपण सगळ्यांना प्राप्त व्हावा यासाठी जगदंबा हत्तीवर बसून येणार आहे बाळा. म्हणून हे नवरात्र व्रत आनंदात पार पाड. तुझं कल्याण हो. जय अंबे. सुखी रहा.